नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 11 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये इच्छुकांची नाराजी काही दूर होत नाहीये आणि आदित्य ठाकरेंना स्वतःच्याच मतदारसंघातली नाराजी दूर करता येत नाहीये. वरळीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आता उद्धव ठाकरेंना मैदानामध्ये उडी घ्यावी लागली आहे. एबी फॉर्म दिलेले असलेले उमेदवार आणि नाराजांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सध्या सुरू आहे. वरळीतील नाराज कार्यकर्त्यांना समजवण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायत. वरळी मतदारसंघामध्ये नाराजीचा फटका सुद्धा बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघामध्ये नाराजीचा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो. याच नाराजींची आणि इच्छुकांची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न आता उद्धव ठाकरे करतायत. आदित्य ठाकरे यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. त्यांना काही ही नाराजी दूर करता आली नाहीये. त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरेंना यामध्ये उडी घ्यावी लागतीये. ही नाराजी दूर होणार का आणि आगामी महानगरपालिकांमध्ये जर ही नाराजी दूर झाली नाही तर निवडणुकांवरती याचा परिणाम कसा होऊ शकतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता सध्या वरळी मतदारसंघामध्ये इच्छुकांची नाराजी पाहायला मिळते. आदित्य ठाकरेंचा जो मतदारसंघ आहे वरळी, याच मतदारसंघामध्ये सध्या ही नाराजीचा सूर पाहायला मिळतो. या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे. महेंद्र, वरळी सारखा मतदारसंघ जो आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो, याच मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे नाराज असलेले उमेदवार आहेत त्यांची नाराजी पाहायला मिळते. हीच नाराजी दूर करायला कुठेतरी आदित्य ठाकरे अपयशी पडतात. आता उद्धव ठाकरेंनी उडी घेतलेली आहे. ही नाराजी दूर होण्याचे कितपत चान्सेस वाटतात? नक्कीच सिद्धेश, काल पाहिलं असेल आपण एबी फॉर्म वाटप करताना वरळीतील काही प्रभाग आहेत, म्हणजे महत्वाचं पूर्ण झालं तर वरळीतील जास्तीत जास्त जे प्रभाग आहेत त्यामध्ये कुठेतरी नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. आणि जे इच्छुक आहेत त्यांना समजवण्याचा, त्यांना मनधरणी करण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. काल दुपारी सूर्यकांत कोळी जो 193 प्रभागामधून नाराज असल्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा दिला. त्यानंतर आपण पाहिलं तर आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानंतर तेथे युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील ज्या आदित्य ठाकरेंच्या विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान अग्रेसर होत्या, त्यानंतर या सगळ्या 197 या प्रभागातील जे ते पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. मात्र या सर्वांना रात्री जे ते मध्यरात्री मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र ही मनधरणी आता काय पुढे पाहता येईल, कारण जर ही मनधरणी जर झाली नाही तर याचा फटका आहे तो मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाला पडू शकतो. नक्कीच महेंद्र, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय होतं, यांची नाराजी दूर होते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.